नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रिया. आम्ही आता घरातले सगळे काही कामं आवरले आणि म्हणजे काम आवरता मला बरोबर 2:30 वाजतात. आत्ता पण 2:30 वाजलेले आहेत. किचन साफ करायचं, सकाळच्या सगळ्यांच्या आंघोळ्या. हिचे पप्पा सकाळी जातात, त्यांना टिफिन बनवून देते मी. आमचं दोघींचं जेवण, एखादी भाजी आवडत नाही, काय नाही, आम्ही वेगळं बनवून खातो दोघी जणी. मग आता आमचा स्वयंपाक झाला मगाशी, मग आता आम्ही जेवण करतोय. त्याच्या आधी भरपूर कामं आवरले, पण आता काय खाते बघा पिल्लू, तुम्हाला दाखवते. दीदी इकडे बघ ग, बघू काय खाते तू. व्यवस्थित बसायचं जेवायला, एवढं वागतात का बघा, किती सिस्टमॅटिकली खाते, पण एकदम वाकून. आम्ही आज बेडरूम मध्येच बसलोय जेवण करायला. हॉलमध्ये बसायचा खूप कंटाळा आला आता. फॅन पण बंद आहे. आज काही गरमी नाही एवढी, काही गरम वाटत नाही, काही नाही, मस्त वाटतंय आज, त्याच्यामुळे मी फॅन बंद ठेवलाय आज. ते काल व्हिडिओ बनवला होता ना मी, ते याचा फेस लावून, काय ते म्हणतात, फेस म्हणजे चेहरा, ते कुत्र्याचं नाही का तोंड लावलं होतं, तर तेच तोंड लाव म्हणती व्हिडिओ बनवताना. असं बनवू नको, रडत होती मागाशी. मग मी तिला कसं तरी ना शांत केलं, समजवलं. कशी बघती बघा, रागाने बघती का, त्याच्यामुळे म्हटली बरं मामा ठीक आहे बनवू तसा व्हिडिओ साधाच आपला. या मग सगळेजण जेवायला. हे बघा, मी पण आता जेवायला घेतलंय. उडदाची डाळ आहे, अजून ताट वाढायचंय माझं. हे बघा, याच्यामध्ये आहे उडदाची डाळ. दिसत नाही, ताटामध्ये घेते आता मी, छोट्या प्लेटमध्ये. जेव बंद झाला होता व्हिडिओ अचानक, खूप प्रयत्न केले, लागतच नव्हता. आता झालंय सुरू बघा. खूप मस्त लागते भाजी, उडदाची डाळ. मी टाकलाय बघा शॉर्ट व्हिडिओ उडदाच्या डाळीचा, बघा तुम्ही सर्वजण. शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलाय मगाशीच. हे बघा, एकच नंबर लागते, एकदम गावाकडची गावरान चव आहे. बनवली कधी मग मी. माझ्या हातपाय दाबून देते. बर, या तुम्ही पण उडदाची डाळ खायला. माझ्या हातची एक नंबर चव आहे. मचक मचक खाते ना मी. खूप सवय होती आधी, लग्नाच्या आधी मला अशी मचक मचक खायची. आता बऱ्यापैकी थोडी कमी झाली सवय. तसं नाही खायचं बाळ, आपल्या आदर्श लगेच लहान मुलं घेतात. खूप भारी वाटते उडदाची डाळ खाताना. असं वाटतंय गावाकडे आहे मी, खेडेगावाकडं. खेडेगावाकडं नाही आहे सध्या, सिटीमध्ये आहे. मोठे मोठे घासे. तिला पण केली उडदाची डाळ, आम्हाला पण केली, पण तिची ना तिखट नाहीये, फक्त मिठात केली. पण बाळाला तोंडाला चव येईल अशी डाळ केली मी, फक्त मिठात नाही. त्याच्यामध्ये कांदा कापून टाकलाय, मस्त लसणाची फोडणी दिलेली आहे, तेल, हळद, मीठ, थोडंसं पाणी, असं मस्त केली तिची पण भाजी उडदाची डाळ. थोडीच केली होती. खाती ती, हो खा. कसं असतं माहिती का, लहान मुलांना ना जे आपण खातो ना ते खाऊ वाटतं. आपण तिखट खात असेल ना तर त्यांना पण वाटतं आपण पण खायला पाहिजे. मग मी तिला ना कसं, म्हणजे आम्ही जे जेवण करतो ना तिखट, प्रत्येक रोज तिखट भाज्या असतात. तिला मी असंच आळणी पोहे, आळणी शिरा, आतापर्यंत आळणीच देत होते सगळं. पण नंतर मला पण वाटलं तिला पण खावंसं वाटतं. तिला ना अर्धी मिरचीतली पण अर्धी एवढीशी थोडी बारीक मिरची कापायची, आणि त्याच मिरचीमध्ये तिचं जे आहे जेवण ते बनवते मी. म्हणजे तिखट पण नाही लागलं पाहिजे आणि चव पण आली पाहिजे, असं बनवून तिला देत असते जेवायला. आणि ते पण चपाती देत असते खायला, भाकरी. त्याचा काला करायचा, मस्त खातं लेकरू, आहे की नाही. काला करून देऊ का चपातीचा? आता काला करून देते ना. बरं जाऊ दे, खा, नंतर करून देते. लेकरांच्या पण तोंडाला चव येते मग
पोट भरतं. हे आळणी वस्तू, आळणी पदार्थ खाऊन खाऊन आहे ना, बघा रस्ता कसं पिणं चाललंय. हळूहळू हळू बाळा, ठसका लागेल सावकाश. असं रस्सा पिती बघा. जास्त आळणी पण चांगलं नाही मुलांना द्यायला. असं चवीचे पदार्थ द्यायचे जरा. आपण पण चवीचं खायचं मस्त. हा सगळं संपलं नाही अजून. मी चारू का तुला माझ्या हाताने. पण कसं असतं माहिती का, तिला छान सवय लागली, सवय स्वतःच्या हाताने खायची. काही मुलं ना, ते आहे आता 2.5 वर्षाची, 6 वर्षापर्यंत मुलं काही काही आईच्याच हाताने खायला मागतात. तू चार मला, तू चार मला. तसं ती तिच्याच हाताने खायला शिकली आता.